मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लक्ष्मी आता मीराला आग्रह करत असते की प्लीज तू लग्नासाठी होकार दे, कारण तुझ्या बाबांची ती शेवटची इच्छा होती. अगं, त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि हे जे तू लोकांची धुणीभांडी करते ना, हे कामसुद्धा तुला करावं लागणार नाही. तेव्हा लक्ष्मीला आता समजावत मीरा म्हणते, आई पण घरच्या पूर्ण जबाबदाऱ्या झटकून मी असं कसं करू शकते, तूच सांग बरं. तेव्हा घरची कामं काय होत राहतील, आमचं पोट असं भरत राहीन, त्यामुळे तू काळजी करू नको. पण हे लाखाहून एक स्थळ आहे ग बाळा, तू त्याला नकार देऊ नकोस, असं आता लक्ष्मी सतत म्हणत असते. तेव्हा मीरा आता विचार करत असते, तर मधू मात्र रडत असते. दुसरीकडे निरूपा ही पंकजला म्हणते, काय रे, तू शिकलेला आहे ना, अवदसा तुला सुचली तरी कुठून, कारण तू म्हणाला होतास की एखाद्या सुशिक्षित मुलीबरोबर लग्न करेन, आणि आता हे काय आहे, असं म्हणून ती त्याला खूप बोलू लागते. तेव्हा तो म्हणतो, मम्मा जरा अगं प्रॅक्टिकल विचार कर, त्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही आहे, मला फक्त पैशांबरोबर लग्न करायचं आहे. हे बघ, पप्पा मला पैसे देणार आहे बिझनेससाठी, त्या मुलीबरोबर लग्न केल्यानंतरच मला त्या मुलीमध्ये काहीच इंटरेस्ट नसणार आहे, मी तिला सून म्हणून ॲक्सेप्ट करू शकत नाही, असं निरूपा म्हणते. तर पंकज म्हणतो, नको ना करू, कोण म्हटलंय तुला कर म्हणून, सून म्हणून ॲक्सेप्ट, अगं नको करूस, तुला उलटं आई ती मोलकरीन काम करायला मिळेल, तुला हवं तसं तू तिला वागवू शकतेस. तेव्हा आता हे म्हटल्याबरोबरच निरूपा आता गालातल्या गालात हसते, म्हणते, कसलं डोकं वापरतोस रे, तुला पैसा पण मिळेल आणि मला मोलकरीनसुद्धा. तेव्हा पंकज म्हणतो, हो हे असंच मम्मा, म्हणून म्हणतो की जरा पुढचा विचार करा. दुसरीकडे सत्या आता रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा सदाशिवराव त्याला विचारतात, बाळा तुला पाहिजे का हिस्सा. तेव्हा तो म्हणतो, हो बाप, मला पाहिजे माझा हिस्सा, 1 रुपयासुद्धा कमी चालणार नाही. मग आता सदाशिवराव म्हणतात, तुला तुझा हिस्सा नक्कीच मिळेल, अजिबात काळजी करू नकोस, हा असं म्हणून आता तो सत्याला तसं सांगतो आणि म्हणतो की तुला त्या फंडामधले पैसे मिळणार नाहीत, मी कर्ज काढून देतो तुला पैसे. म्हणून सदाशिवराव तेथून जायला निघतात. त्याचवेळी आता सत्या म्हणतो, बाप थांब, अरे मला तुला कर्जात बुडवायचं नाही आहे, मी तुझे निम्मे पैसे वाचवतोय, तुला माहीत नाही हा पंकज कसा आहे, तू अजूनही विचार कर. अरे तुझे निम्मे पैसे वाचले तर तुला म्हातारपणासाठी ते आधार म्हणून वापरता येतील. मग सदाशिवराव म्हणतात, जोपर्यंत माझा सत्य आहे ना माझ्या पाठीमागे, तोपर्यंत मला काळजी करायची गरज नाही, मला तो पैसा नको, मला फक्त मीरा आणि पंकजचं लग्न करायचं आहे. तेव्हा सत्या म्हणतो की बाप, खरंच तू या लग्नामुळे खुश होणार आहेस का. तेव्हा त्या मीराच्या चेहऱ्यावर तरी स्माईल येईल ना, असं आता सदाशिवराव म्हणतात. तेव्हा सत्या म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण अजून एकदा विचार कर. तर ते दोघेही आता बाहेर जायला निघतात. तेव्हा सत्या सारखा म्हणत असतो, बाप अरे एकदा विचार कर ना. मग आता सदाशिवराव म्हणतात, अरे 40 वर्ष मी ट्रेन चालवत होतो, तिला जी दिशा ठरलेली असते मला तिकडेच जायचं असतं, मग आता माझं हे आयुष्यसुद्धा ट्रेन सारखंच आहे. त्यावेळी सत्या म्हणतो, बाप तू जे काही बोलला ना ते अगदी भारी बोलला, पण मला काही कळलं नाही. हे बघ, माझं काय काम आहे रिक्षा चालवणं, मग मी रिक्षाच चालवणार, नंतर कट मारून अगदी चुटकीत निघायचं. त्यानंतर ते दोघेही गप्पा मारत मारत आता मीराच्या घराजवळ येतात. तेथे आल्यानंतर आता सत्या म्हणतो, हे बघ बाप, अजूनही विचार कर. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, काही नाही रे, आता विचार करायचा सोडून दिलाय. तेव्हा सत्या म्हणतो, अरे तुझ्या पैशांनी तुझ्या पायाचं ऑपरेशन तरी करून घे. मग आता पायांचं ऑपरेशन करून तरी काय फायदा आहे, आता मी रिटायर्ड झालोय, माझ्या म्हातारपणाची काठी म्हणजे माझी 3 लेकरं आहेत, आता बाकी काय, ते सांभाळतील मला, मला आता काहीच नको, फक्त पंकज आणि मीराचं लग्न लावून द्यायचं आहे. त्यावेळी सत्या म्हणतो, तुला त्या फुसक्याच्या घशात पैसे घालायचे आहेत ना, मग घाल, पण ती निरूपाला आघाव आहे हां, ती त्या मुलीला जगू देईल की नाही काय माहीत तिथे. त्यावेळी निरूपा तशी चांगली आहे, पण बघ ना तिला मुलगी नाही ना, मग ती सुनेला चांगलंच वागवणार, असं आता सदाशिवराव म्हणत असतात. सत्या म्हणतो, तुला काय माहिती निरूपा कशी आहे, आणि तो फुसका बार सुद्धा, त्यांचं काहीही खरं नाही, असं म्हणून सत्या पुन्हा त्यांच्याविषयी वाईट बोलतो. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, बाळा असं बोलू नकोस, आता तुझ्या पंकजचं, तुझ्या मोठ्या भावाचं लग्न होणार आहे, त्यातल्या त्यात मी तुमच्या तिघांचा सुखाचा संसार पाहीन आणि एक दिवस असे डोळे मिटेन. तेव्हा
सत्याला खूप राग येतो आणि त्याला वाईटही वाटतं. तो म्हणतो, बाप जर तू असा बोलला ना तुला पुन्हा रिक्षात बसवेन आणि घरी घेऊन जाईन हां. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, नको रे बाबा, महत्त्वाचं बोलणं करायला मला जायचं. ते सत्याच्या खिशात पैसे टाकतात. सत्या घेण्यासाठी नकार देत असतो, पण सदाशिवराव त्याला आग्रह करतात. सत्या पुन्हा आपली रिक्षा काढतो आणि जायला निघतो. तो म्हणतो, अडकली आहे बिचारी एकदाची या फुसक्या बारच्या आणि त्या निरूपाच्या तावडीत. मीराविषयीच बोलत असतो आणि एकटाच आपला बडबडत चाललेला असतो. मीरा आता स्कूटरवरून रोडने चाललेली असते, पण तिची स्कूटरच आता व्यवस्थित चालत नसते. तेव्हा ती म्हणते, म्हणजे अगं तुला काय झालं, चालना व्यवस्थित. सत्य समोरून येत असतो तर मीरा देखील. आता त्या दोघांची एकमेकांच्या गाड्यांना धडक होणार असते, पण मीरा पटकन गाडी थांबवते आणि म्हणते, ओ काका, काय चाललंय काय तुमचं, बाजूला सरा. तेव्हा सत्या बाहेर येतो. मीरा म्हणते, तू? त्यावेळी सत्या म्हणतो, हो मीच, दुसरं कोण असणार आहे. त्यावेळी मीरा म्हणते की काय तुझं डोसकं फिरलंय की काय. मग आता सत्या डोक्याला हात लावत म्हणतो, डोकं वगैरे आहे जाग्यावर. त्यानंतर सत्य हा मीराला म्हणतो, काय तुझी गाडी बंद पडली आहे का, मग चल माझ्या रिक्षामध्ये, मी तुला घेऊन जातो. तेव्हा ती म्हणते, अरे तुला कळत नाही का, माझी मंजी नीट चालत नाही आहे. म्हटल्यावर तिला रिक्षात तू कसं बसवणार. तो म्हणतो, ते आहेच, पण मला वाटलं की तुला महत्त्वाचं काम असेल मग तुला रिक्षात घेऊन जावं. ती म्हणते, एकदा नाही सांगितलं ना की नाही नाही म्हणत असते. त्यावरून सत्याच्या मनात एक कल्पना येते की हिला सांगायला पाहिजे की पंकजबरोबर लग्नासाठी नकार दे, कारण हिच्या आयुष्याची उगीच माती होईल या विचाराने सत्या आता कोड्यातच बोलतो आणि म्हणतो, हे बघ, तुला जर एखादी गोष्ट आवडली नाही ना तर नाही म्हणायला शिकायचं. कुणाच्या आग्रहाखातर हो म्हणायचं नाही, नाहीतर आपले निर्णय खूप चुकतात. ती म्हणते, हो रे बाबा. मग आता सत्या म्हणतो, तुला सांगितलंय ते लक्षात ठेव हा. ती म्हणते, हो. त्यानंतर सत्या म्हणतो, समजलंय का तुला. ती म्हणते, हो रे बाबा, समजलंय, आता जा तू. सत्या आता रिक्षा काढतो आणि तिथून जातो. मीरा आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, आज तर दारूसुद्धा प्यायला नव्हता, मग असं का बडबडत होता काय माहीत. असं म्हणून ती आपली स्कूटर पुन्हा एकदा चालू करते आणि तिथून जाते. दुसरीकडे सदाशिवराव हे लक्ष्मीच्या घरी आता आलेले असतात. तेव्हा आता मधू त्यांना पाणी देते. मग आता लक्ष्मी विचारते, काय दादा, आज पुन्हा घरी आलात. मग मीरा देखील तेथे येते. आता त्यांना पाहून तर मीराला धक्काच बसतो. वेळी सदाशिवराव म्हणतात, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला सवड मिळेल तेव्हा मी पुन्हा एकदा येऊन जाईल. अहो, मी आज तुमच्या मीराकडे आलो आहे कारण मला तिच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना लग्नाबद्दल, तर मी माझ्या बायकोबरोबर आणि माझ्या मुलाबरोबर चर्चा केली त्याविषयी. मग आता लक्ष्मी विचारते, काय म्हणाले ते, कारण तुमचा मुलगा एवढा शिकलेला हायपाय, आम्ही एकदम साधी माणसे आहोत. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, असं काही नसतं हो, कपड्यांवरून कधीही साधेपण ठरत नसतं. तुम्हाला माहीत नसेल, पण आमच्या पंकजने सुद्धा लग्नाला होकार दिलाय. हे ऐकताच आता लक्ष्मीला खूप आनंद होतो, तर मीराला जबर धक्काच बसतो. तर मधू आश्चर्याने आता त्याकडे पाहू लागते. त्यावेळी मीरा आता खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतर सदाशिवराव आता पंकजचं कौतुक करत सांगतात, आमचा पंकजसुद्धा खूप साधासुद्धा आहे. MBA झालेलं असून त्याला विविध प्रकारची खूप कार्डसुद्धा मिळाले आहेत. आता सदाशिवराव सांगू लागतात, तशी तुमची मीरासुद्धा कुठे कमी नाही हे मला माहीत आहे, कारण मीरा सगळं काम हँडल करते. तुमच्या मुलीसारखी हुशार गुणी मुलगी मी कुठेच पाहिली नाही. पंकज आणि मीराची जोडी खरंच खूप छान दिसेल, अगदी मेड फॉर इच अदर सारखी. असं म्हणून सदाशिवराव म्हणतात की म्हणूनच माझ्या पंकजसाठी मी मीराचा हात मागण्यासाठी इथे आलोय. मीरा म्हणते, अहो काका, मी तुम्हाला किती वेळा सांगितले मला लग्नच करायचं नाहीये, प्लीज माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तेव्हा लक्ष्मी म्हणते, अगं मीरा, तू अशी का म्हणतेस बाळा, तू डायरेक्ट नाही का म्हणतेस, त्यांना कसं वाटेल. अगं तुझे दादा नेहमी म्हणायचे ना, तुझ्यासाठी शिकलेला मुलगा मी शोधेन स्वतः. मग आता देवानेच या मुलाला तुझ्यासाठी धाडलं असेल तर तू नाही का म्हणतेस अशी. असं म्हणून ती आता तसं मीराला समजावू लागते. तुझ्या दादांच्या इच्छेसाठी तरी लग्न कर असा आग्रह आता सारखीच लक्ष्मी करू लागते. त्यामुळे आता मीरा म्हणते, आता माझे दादाच नाही आहेत, मग त्यांच्या इच्छेचं तरी काय, आणि मी लग्न तरी कशाला करू, कारण मधुला आणि राजला मला खूप शिकवायचंय, माझ्यावर जबाबदारी आहे.
तेव्हा सदाशिवराव आता गालातल्या गालात हसत असतात, कारण मीरा नाहीच म्हणत असते. पण त्यांना माहीत असतं मीराला कसं म्हणवायचं. म्हणूनच ते आता म्हणतात, बाळा मला सांग तुला लग्न का नाही करायचं. मीरा आता सांगते, प्लीज माझ्यावर घरची सर्व जबाबदारी आहे. म्हणून आता ती तिच्या दादांच्या फोटोकडे पाहते, तर फोटोसमोर असणारा दिवा विझत असतो. तेव्हा मीरा पटकन जाते आणि त्याच्या भोवती हात पकडते. मग तो दिवा आता विझण्यापासून वाचतो. त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. दादांच्या फोटोला जो हार घातलेला असतो त्यामधून एक फूल खाली पडतं. मीराला दादा हे कौल देतात. त्यामुळे आता सदाशिवराव म्हणतात, हे बघ तुझ्या दादांची शेवटची इच्छा हीच आहे की तू लग्न करावंस, त्यामुळे तू लग्नाला होकार दे. तेव्हा मीरा आता त्यांच्याकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा म्हणते माझ्या राजची आणि माझ्या मधूची जबाबदारी. तेव्हा सदाशिवराव हे तिला लिहून देतात की तुझी सर्व जबाबदारी पंकज पार पाडेल. तेव्हा आता मीरा लग्नासाठी होकार देते. सर्वांनाच खूप आनंद होतो. दुसरीकडे सत्य आता त्याच्या मित्राला सांगतो, हे बघ जो पंकज आहे ना, तो फक्त पैशांसाठी त्या मुलीबरोबर लग्न करतोय, पण मला आता त्या मुलीला त्याच्या कचाट्यातून वाचवायला हवं, असं म्हणून तो विचार करत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.